कथा श्रवण करण्याची पद्धत तेवढी सांगतो. एका माणसाने 3 माकडाच्या मूर्ती विकायला नेल्या. एका माणसाने 3 माकडाच्या मूर्ती बाजारात विकायला नेल्या. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या मांडल्या. आणि मग गिऱ्हाईक आलं, याची काय किंमत? एकाच मातीपासून बनवलेल्या, एकाच उंचीच्या, एकाच जाडीच्या, एकाच रुंदीच्या, एकाच कलरच्या आणि एकाच कारागिराने, एकच त्याचा मालक. गिऱ्हाईक आलं का त्याला विचारायचं, दादा 1 नंबरच्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 50,000 रुपये. म्हटले मग दुसऱ्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 5,000 रुपये. म्हटले तिसऱ्या मूर्तीची किंमत काय? म्हटले 500 रुपये. मूर्तीमध्ये बदल नाही बरं. मूर्ती एकाच कारागिराने बनवलेल्या, एकाच मातीपासून, एकाच रंगाच्या. मग किमतीमध्ये बदल का? मग ते गिऱ्हाईकाने विचारलं, बदल का? म्हटले बदल आहे, नीट बारीक बघ. म्हटले नाही कळालं. अर्ध्या तासापासून बघतो, पण मूर्तीमधला फरक मला अजून कळाला. मग त्या मूर्तिकाराने सांगितलं, तर नीट लक्ष देऊन पहा काय बदल आहे त्या 3 मूर्त्यांमध्ये. मग त्या कारागिराने काय केलं, एक तार घेतली, तार घेतली. 1 नंबर जी 3 नंबरची मूर्ती होती ना, तिच्या कानात घातली, उजव्या कानात घातली, ती डाव्या कानातून निघाली. म्हटली हिची 500 रुपये किंमत. मग दुसऱ्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 5,000 रुपये. हिचं काय वैशिष्ट्य? म्हटले हिच्या कानातून तार घातली का तोंडातून निघते. म्हटले आणि जी 50,000ची किंमतीची जी मूर्ती आहे तिची काय किंमत? म्हटले हिच्या कानातून घातली का तिच्या ह्या कानातून निघत नाही आणि तोंडातून निघत नाही, ती आतमध्ये जाते. कुठं जाते? आतमध्ये. कथा ऐकल्या उठताना कपडे झटकतो तशी झटकायची नाही बरं. कथेचे नियम सांगितलेले आहेत. कोणाची असू द्या, कोणतीही असू द्या, श्रवण, मनन, नितिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, शास्त्रामध्येही त्याच्या पायऱ्या टप्पे सांगितलेले आहेत.